भारत सावित्री म्हणून एक 4 श्लोक आहेत, ज्यांच्या घरामध्ये पूर्वीपासून स्तोत्रपाठाची परंपरा आहे. जुन्या घरामधली गोष्ट, त्या प्रत्येक घरामध्ये सगळी स्तोत्र झाली की भारत सावित्री म्हणायची पद्धत आहे. भारत सावित्री म्हणजे काय, तर संपूर्ण महाभारत संपता संपता, मग शेवटचा श्लोक सांगितला, त्याच्या आधी 4-5 श्लोक आहेत, त्याचं नाव आहे भारत सावित्री. आणि त्या श्लोकाच्या बाबतीत व्यासांचे श्लोक आहेत. व्यासाने असं सांगितले, सकाळी उठल्यानंतर जर हे श्लोक 4 तुम्ही म्हटलेत तर संपूर्ण महाभारत ऐकल्याचं आणि वाचल्याचं तुम्हाला श्रेय मिळेल. तर आम्हाला यातली काय माहीत नव्हते. आम्ही लहान असताना आमच्या घरामध्ये असे पाठ स्तोत्र सारख्या वडील म्हणत राहते, त्यांचं ऐकून ऐकून आमचं पाठ झालं. माझं पाठ झालं, माझा मोठा भाऊ प्रभाकर पणशीकर ऐकून माहिती आहेत ना, तो माझा मोठा भाऊ, त्याचं पाठ झालं, त्याचा मोठा भाऊ आबा त्याचं पाठ झालं. आम्ही ओळीनं म्हणायचो. ते भारत सावित्री म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हतं. ते महाभारताचा शेवटच्या पर्वात हेही आम्हाला माहीत नव्हतं. पण परिणाम असा झाला की मग भारत सावित्री, भारत म्हणजे आहे तरी का म्हणून बघायला लागलो आणि मी भारतमयच झालो. ती भारत सावित्री म्हणतो. आमच्या लहानपणापासून म्हणायची सवय आम्हाला, ही तुम्ही ऐका. आज ठरवलं होतं भारत सावित्री का, आतापर्यंत मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, पण भारत सावित्रीबद्दल कधी बोललो नाही इतक्या 50 वर्षात. इथून सुरुवात आहे. ये इमाम संहिताम पुण्याम पुत्र मध्यापयत शुकम, जिन भगवान वेदव्यास ने इस पवित्र संहिता को प्रकट करके अपने पुत्र शुकदेव जी को पढ़ाया था, वे महाभारत के सारभूत उपदेश का इस प्रकार वर्णन करते हैं. त्यांनी महाभारताचा सारभूत, महाभारत सार काय आहे ते वर्णन करण्याकरता प्रयत्न केला. काय बघा, माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानी च संसारे स्वनुभूतानी यानी अत्यंतिजा पर. मनुष्य इस जगत में हजारों माता पिताओं तथा सैकड़ों स्त्री पुरुषों के संयोग वियोग का अनुभव कर चुके हैं, करते हैं और करते रहेंगे. आपल्या आधी अनेक आई वडील होऊन गेले, आजही आपले अनेक आई वडील आहेत, उद्याही आपले अनेक आई वडील असतील, आपण असू. हर्षस्थान सहस्राणी भयस्थान शतानीच दिवसे दिवसे मूढ़ आविशंतेन पंडित. अज्ञानी पुरुष को प्रतिदिन हर्ष के हजारों और भय के सैकड़ों अवसर प्राप्त होते हैं, होते रहते हैं, किंतु विद्वान पुरुष के मन पर उनका कोई प्रभाव नहीं पड़ता. सामान्य लोकांना हर्ष आणि शोकाचे वारंवार प्रसंग येत राहतात आणि ते येत राहतील. विद्वानावरती, अधिकारी लोकांच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. ऊर्ध्वबाहुर्विरोमेश्वर हा श्लोक सगळ्यांनी ऐकला असेल. ऊर्ध्वबाहुर्विरोमेश्वर न च कश्चित् शृणोति मे धर्मादर्थश्च कामश्च सकमर्थन न सेवते. मैं दोनों हाथ ऊपर उठाकर पुकार पुकार कर रहा हूं, पर मेरी बात कोई मानता नहीं. व्यास सांगतायत त्यावेळेला की त्या वर्तमान काळातल्या समाजाला ते ओरडून ओरडून सांगत होते, अरे मी काय सांगतो ते ऐका. पण लोकांनी माझं ऐकलं नाही. काय ऐकलं नाही? धर्म से मोक्ष तो सिद्ध होता ही है, अर्थ और काम भी सिद्ध होते हैं, तो भी लोग उसका सेवन क्यों नहीं करते हैं. आपल्याला शक्य आहे की नाही सेवन करणं, पण आपण करतो का? नाही करत, कारण आपण सामान्य आहोत. पुढे म्हणताय, निजातु कामान्न भयान्न लोभात धर्मंत्यजे जीवितस्यापि हितो हो, नित्यो धर्म सुख दुखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः. कामना से, भय से, लोभ से अथवा प्राण बचाने के लिए भी धर्म का त्याग न करें. धर्म नित्य है और सुख दुख अनित्य है. इसी प्रकार जीवात्मा नित्य है और उसके बंधन का हेतु अनित्य है. इमाम भारत सावित्री, इथं भारत सावित्री शब्द आहे बघा. हे जे आत्ता वाचून दाखवले 3-4 जे श्लोक आहेत, इमाम भारत सावित्री प्रातर उत्थाय पठेत. सकाळी उठल्यानंतर हे भारत सावित्रीचे श्लोक जे म्हणतील, सो भारत फलम प्राप्य परम ब्रह्मादि गच्छति. यह महाभारत का सारभूत उपदेश भारत सावित्री के नाम से प्रसिद्ध है. जो प्रतिदिन सवेरे उठकर इसका पाठ करता है वह संपूर्ण महाभारत के अध्ययन का फल पाकर परब्रह्म परमात्मा को प्राप्त कर लेता है. किती सोपं आहे. तेव्हा तुम्ही सगळे ऐका, मध्ये मध्ये बोलू नका. तो इतकं सोपं आहे
की हे 4 श्लोक जरी तुम्ही म्हटलेत तरी तुम्हाला आणखीन काही करायची गरज नाही. आता जबाबदारी काय आहे, माझा अनुभव असा आहे, हे 4 श्लोक मागायला माझ्याकडे कोणीही येणार नाही. आता 7-9 दिवस मी बोलणार आहे, जे जे येतील ती नावं लिहून घेतो आणि शेवटच्या दिवशी वाचून दाखवतो, म्हणजे कळेल उपस्थितांपैकी किती जणांनी मागणी केली ते. शेवटच्या दिवशी सगळ्यांना देणार, म्हणजे ज्याने मागितलंय त्यांना. सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. मागणं कठीण आहे का? नाही ना, मागा ना. मी घेऊनच बसलो देण्याकरता. पुढे बघा, यथा समुद्रो भगवान. आता इथे संपलं, या 4 श्लोकामध्ये भारत सावित्री संपली. आता शेवट त्यांनी असं केलं आहे, यथा समुद्रो भगवान यथा हिमवान गिरी. जसा समुद्र थांग आहे त्याच्यातनं रत्न सापडतात, हिमालयातनं रत्न सापडतात. ख्याता उभव रत्न निधीचा भारत मुच्यते. हे जसे ख्यातकीर्त रत्नाकर आहेत तसाच भारतही रत्नाकर आहे. कार्ष्णम वेदमिमं विद्वान श्रावयित्वार्थमश्नुते इदम भारतमाख्यानम यः पठेत् सुसमाहितः स गच्छेत् परमां सिद्धिम इति में नास्ति संशय. जो विद्वान कृष्णद्वैपायन के द्वारा प्रसिद्ध किए गए इस महाभारत रूप पंचम वेद को सुनाता है, म्हणजे इथे बसून, उसे अर्थ की प्राप्ति होती है. जो एकाग्रचित्त होकर इस भारत उपाख्यान का पाठ करता है वह मोक्ष रूप परम सिद्धि को प्राप्त कर लेता है. इस विषय में मुझे संशय नहीं है. म्हणजे माझा उद्धार झालेलाच आहे, तर मी इतकं वर्ष बोलतोच आहे ना, इलाजच नाही. पुढे बघा, द्वैपायनोष्ठपुट निस्तृतम अप्रमेयम. द्वैपायन म्हणजे व्यास. पुण्यम पवित्रमच पापहरम शिवंच यो भारतम समधिगच्छति वाच्यमानम किंतस्य पुष्कर जलेर अभिषेचने. पुष्कर माहिती आहे तुम्हाला ऐकून? पुष्कर तीर्थ माहिती असेल. तिथे गेल्यानंतर त्या तलावामध्ये किंवा त्या सरोवरामध्ये स्नान केलं की मुक्ती मिळते, असं सगळ्यांचा समज आहे आणि असं शास्त्र आहे. त्याला उद्देशून म्हटलं. म्हणजे पुष्कर किती जुनं असेल, तुम्ही गेला नसाल तर जाऊन या. मी जाऊन आले, अजमेर जवळ आहे राजस्थानमध्ये. जो वेदव्यास जी के मुख से निकले हुए इस अप्रमेय अतुलनीय पुण्यदायक पवित्र पापहारी और कल्याणमय महाभारत को दूसरों के मुख से सुनता है, म्हणजे तुम्ही माझ्या मुखाने, उसे पुष्कर तीर्थ के जल में गोता लगेने की क्या आवश्यकता है? काय गरज आहे खाली जाऊन आंघोळ करायची? तुम्हाला आंघोळ करायची गरजच नाही, तुमचं स्नान झालेलं आहे. आणि हा शेवट मगाशी म्हणून दाखवलाय. तो परत म्हणतो, महाभारताचा शेवट. यो गोशतं कनकसंगमयं ददाति विप्राय वेद वृक्षेषु बहुश्रुताय पुण्यांच भारत कथां सततं शृणोति तुल्यं फलं भवति तस्य च. हा पूर्वरंग झाला. आता महाभारताची कथा कशी सुरू झाली तिकडं वळतो. हे जे सवती होते, म्हणजे ज्यांनी महाभारत 1,00,000 श्लोकांचं केलं. आधी व्यासांचं जे महाभारत आहे ते 24,000 श्लोकांचं आहे. तर वैशंपायनीने भर घातल्यामुळे ते आणखी जय, आधीचे जय पुस्तकाचं नाव जय होतं. वैशंपायनीने केल्यामुळे त्याचं भारत झालं आणि सवतीनं केल्यामुळे ते महाभारत झालं. हे सवती यांच्या कुटुंबामध्ये, यांच्या घराण्यामध्ये वक्तृत्वाची त्यांना देणगी म्हणजे वरदान. हे महान तपस्वी आहेत आणि भ्रमंती करणारे आहेत. आणि भ्रमंती करता करता त्यांना नाद असा आहे संशोधनाचा, जिथे पूर्वज राहिले होते ती जागा जाऊन बघायची. तिथे काय आपल्याला संदेश मिळतो का त्या भूमीतून, हा त्यांना नाद होता. म्हणून ते आधी कुरुक्षेत्राला गेले. फिरता फिरता कुरुक्षेत्रामध्ये काय काय झालं, कुठे कुठे काय झालं त्याचा शोध घेतला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींचं 12 वर्षाचं सत्र चालू आहे. हे सत्र चालू आहे म्हटल्यानंतर ते जे कुरुक्षेत्रावरून निघाले ते नैमिषारण्यात आले. आणि नैमिषारण्यात आल्यानंतर ते आलेच म्हटल्यानंतर सगळ्या ऋषींनी आपापली संध्या बिंद सगळं पटकन भराभर आटपलं आणि त्यांना घेराव घातला. कोणाला? सवतीनं. सवतीनं घेराव का घातला? पण तो वक्ता होता
आणि त्याहीपेक्षा त्याच्याकडे स्मरणशक्ती प्रचंड असल्यामुळे सगळ्या भारतातल्या राजांचं ऋषींचं सगळ्यांची चरित्र त्याच्या जिभेवर होती. आणि म्हणून सगळेजण त्याला बोलवायचे, तुम्ही या आणि तुम्हीच्या काहीतरी आम्हाला गोष्ट सांगा. कथाकथन करणारा होता. सगळ्यांनी त्याला घेरलं आणि सांगितलं की तुम्ही आलात तर आम्ही तुमचं स्वागत करतो, आम्ही तुम्हाला उच्चासनावर बसवतो आणि मग तुमचं आम्ही स्वागत करतो. म्हणून त्याला उच्चासनावर बसवलं, त्याचे पाय धुतले. बघा हे सगळे ऋषी आहेत, 17 मध्ये जे उपस्थित आहेत तुम्ही आम्ही नव्हेत, जे निरंतर संध्या करणारे आहेत, निरंतर जप आणि तपस्या करणारे आहेत, असं काही तपस्वी जे आहेत त्यांच्यामध्ये चर्चा करण्याकरता 12 वर्षाचं सत्र शौनकाने आरंभलेले. शौनका सगळ्यांचा प्रमुख आहे. आधी शौनकाची संमती घेतलेली आहे. शौनक म्हणला, अहो सवती येणार कसा, आलाय त्याला सोडू नका, काहीतरी विचारा. म्हणून त्याची पूजा केली, त्याला अर्घ्य दिलं, त्याच्या अंगावर शाल घातली, नारळ ठेवला, डोकं ठेवून नमस्कार केला. आणि मग त्याला म्हटलं, आपण कुठून आलात, इतके दिवस कुठे होतात. आधी कोणी बोलतच नव्हतं, सगळे त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते, तो प्रसन्न आहे की अप्रसन्न आहे. पण त्याला दिलेल्या आसनावर जेव्हा तो शांतपणे असा टेकून बसला तेव्हा सगळ्यांच्या असं लक्षात आलं की हा आता प्रसन्न आहे. मग त्यातल्या एका ऋषीने उभारून विचारलं की महाराज आपण कुठून आलात आणि इथे येण्याच्या आधी कुठे होतात, या प्रश्नाचं उत्तर द्या, असं तो बोलला. असं त्याचा हा आहे. हे ऐकल्यानंतर मग तो सावरून बसला सवती आणि म्हणाला, मी आधी कुरुक्षेत्राला गेलो होतो आणि मग तिथून फिरता फिरता मला कळलं इथे सत्र चालू आहे म्हणून मी इथे आलो. हो का. मग सगळे ऋषी म्हणाले की तुम्ही आलाच आहात तर आम्हाला काय सांगाल, काय सांगावं असं वाटतं तुम्हाला, आम्हाला काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे. आम्ही सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत, आज तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं, तुम्ही जितके दिवस बोलाल तितके दिवस आम्ही ऐकाल. मग त्याने असा प्रश्न विचारला की माझ्यासमोर तुम्ही जे बसलेले आहात तर तुमचा तपस्वाध्याय संपूर्ण व्यवस्थित झाला आहे का. सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं, हो आज आमचा स्वाध्याय आणि तपश्चर्या जप जाप्य सगळं व्यवस्थित झालेलं. तुम्ही एकाग्र चित्त करून ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहात का, हा दुसरा प्रश्न आहे. बघा त्याचा अधिकार काय असेल, सवतीचा अधिकार काय असेल त्याची कल्पना करा. तर सगळे ऋषी म्हणाले, हो आम्ही तत्पर आहोत, सगळे प्राण कानामध्ये आणून ठेवलेले आहेत, तुम्ही बोला फक्त. तिसरा प्रश्न त्याने विचारला, मी सगळ्या भारतभर फिरत असतो, सगळ्या राजेरजवाड्यांकडे जात असतो, सगळ्यांचा वंशविस्तार मला माहिती आहे आणि आज जे कोणी सिंहासनावर आहेत त्यांचंही चरित्र मला माहिती आहे. तर मी तुम्हाला जसं राजेरजवाड्यांमध्ये फिरतो तसा तपोवनात पण फिरतो, तपोवनातल्या ऋषींचे सुद्धा वंशविस्तार मला माहिती आहेत. मी तुम्हाला राजे राजवाड्यांचा इतिहास सांगू का ऋषीमुनींचा इतिहास सांगू, काय इच्छा आहे तुमची ऐकायची, म्हणजे त्याची तयारी किती असेल. तर सगळ्यांनी उभं राहून हात जोडून त्याला प्रार्थना केली, आम्हाला राजे राजवाड्यांचा इतिहास नको, आम्हाला ऋषीमुनींचा इतिहास नको. हे ऋषी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास नको म्हणतात, त्यांचा इतिहास नको. आम्हाला हस्तिनापुरामध्ये कौरव पांडवांची जी कथा आहे ती तुमच्याकडनं ऐकायची इच्छा आहे. त्याला खूप आनंद झाला. हो म्हणाला, मी वैशंपायनाने सांगितलेली मी ऐकली आहे, कारण जन्मेजयाला सांगण्याकरता म्हणून जेव्हा वैशंपायन बसले तेव्हा वैशंपायनाने मला त्यांच्या शेजारी बसवलं होतं, त्यामुळे मी त्यांच्या जवळनं ऐकलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. मग सगळेजण सावरून बसले आणि त्यांनी त्यानंतर संपूर्ण 18 पर्वांचं महाभारत सावतीनं त्या सत्रामध्ये सांगितलं, जे आज आपल्याला उपलब्ध आहे ते. आता आपलं जे सत्र आहे तर 9 दिवसाचं आहे, 12 दिवसाचं सत्र असतं, 1 वर्षाचं असतं आणि 12 वर्षाचं पण असतं. सत्र म्हणजे काय असतं, सत्र याचा अर्थ असा, अनेकांच्या कल्याणाकरता एकत्र येऊन समूह रूपानं शुभचिंतन करून सगळ्यांच्या कल्याणासाठी जे कार्य केलं जातं, मग तो होम हवन असेल, यज्ञ असेल, चर्चा असेल, संमेलन असेल, त्या सगळ्याला सत्र असं म्हणतात. सत्र 12 वर्षाचं असतं. सत्र याचा अर्थ काय, प्रबोधन करणं. आता जे ऋषीमुनीच आहेत त्यांचं प्रबोधन काय करायचं, अहो ती माणसंच आहेत ना,
तपश्चर्या केल्यामुळे फार तर तुमची मनशक्ती वाढेल, मनाचा विकास होईल तसं नाही. तुम्हाला त्या कश्यपाची गोष्ट माहिती आहे ना, त्याला पार्श्वभूमी काही माहीत नाही. त्याला सांगितलं जप कर, तपश्चर्या कर. तो रानात गेला आणि काही नाही, उठणं नाही, बसणं नाही, कोणाशी बोलणं नाही, माणसांचा संपर्क नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत तो जपच करायचा, म्हणजे तपश्चर्याच करायचा. ओ तपश्चर्या करता करता उष्णता वाढते, सामर्थ्य वाढतं, सिद्धी मिळतात. आणि असं काही वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एक दिवशी एका झाडाखाली बसून तो करत होता. त्याच्या आजूबाजूला कोणी माणसं नव्हती. स्वतःच सगळं विहिरीचं पाणी आणायचा, स्वतःच शिजवायचा, स्वतःच खायचा. आणि साधनेमधलं सगळ्यात महत्वाचं एक रहस्य सांगून ठेवतो, परपृष्ठता आली की शक्ती क्षय. आपले कपडे दुसऱ्यांनी धुवायचे, दुसऱ्यांनी स्वयंपाक करायचा, दुसऱ्यांनी पाणी आणून द्यायचं. हे जितकं दुसऱ्याच्या माध्यमातून होतं तितकी शक्तीचा अपव्यय होत राहतो. म्हणून खऱ्या अर्थानं साधना करणारी माणसं हिमालयात जाऊन का राहतात, नर्मदा किनारी जाऊन का राहतात. माणसांचा संपर्क आला की त्याच्या सहवासानं जसे दुर्गुण सद्गुण येतात तसे दुर्गुण येतात. म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो, एखादा माणूस अतिशय दुष्ट विचार करणारा आहे, तो आपला वाईट काही करत नाही, पण त्याचं चिंतन दुष्ट आहे. तो दुष्टपणानं वागत पण नाही, कोणाचं अकल्याण करायला जात नाही, म्हणजे चिंतन दुष्ट आहे. तो ज्या खुर्चीत बसतो वर्षांवर्ष, त्या खुर्चीवर जर चुकून तुम्ही बसलात तर तुम्हाला झोप येणार नाही, अस्वस्थता वाटेल तुम्हाला. त्याचे संस्कार त्या जागेवर झालेले असतात, त्याच्या चिंतनाचे संस्कार झालेले असतात. त्यामुळे तुम्ही कुठे झोपता, कोणाच्या अंतरुणावर झोपता, कोणाच्या वस्तू वापरता. म्हणून मी किती वर्ष भ्रमंती करतोय. माझी जेवढी व्याख्याने असतील तेवढे मी कपडे बरोबर घेतो. एखाद्या ठिकाणी पाणी असतं नसतं, पण माझे कपडे मी कोणाला धुवायला दिलेत नाही, कारण मी साधक आहे. मला साधनेचं तत्व माहिती आहे, रहस्य माहिती आहे. साधनेसाठीच आपला जन्म याबद्दल मला खात्री आहे. आणि म्हणून त्याची जी पाळणूक आहे, जप कमी झाला तर चालतो, पाळणूक महत्वाची आहे. म्हणून आमच्या इथे नियम केलेले आहेत, न बाहुभ्यान नदींतरेत. तुम्हाला नदी पोहून पलीकडे जाता येत असेल तरी शक्तीचा अपव्यय करू नका, होडीतून जा. न वृक्षमारोह येत, वृक्षावर चढता येतं म्हणून चढू नका. दगड मारून जर फळ मिळणार असेल तर चढू नका. याचं कारण काय, शक्ती मर्यादित असते, ती वाढवायची आहे, कमी नाही करायची. आणखीन एक नियम सांगितला, परिक्रमित भूमी अनतिचारी भवे. परिक्रमित म्हणजे आखून घेतलेली भूमी जी आहे, आखून घेतली, जिथे तुम्ही बसायचं ठरवलं आहे तिथेच बसा, ती जागा उल्लंघन करून जाऊ नका. आता इथे आपल्याकडे काय तो हरिपाठ चालतो, जिथे हरिपाठ चालतो तिथेच चालतो ना, का जागा बदलतात? नाही, आज मला लग्न आहे तर आपण पलीकडे बसू असं होतं का? नाही, ही जागा भरलेली आहे. तुम्ही हरिपाठ नाही म्हटलात तरी तुम्हाला हे हरिपाठाचं यश मिळणारच आहे, कारण जागेतच हरिपाठ आहे ना, चारी बाजूला हरिपाठ आहे. तुम्ही तुमचं चित्त सूक्ष्म असेल तर आवाज ऐकायला येईल. चित्त सूक्ष्म याचा अर्थ ध्वनी तरंग नाही, त्याचा अर्थ नाही. आपला विकास नाही, त्याला आपण काय करणार? 24 तास 12 महिने चालूच आहे इथे हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. पण आपण काय करतो, फक्त नमस्कार करतो महाराजांना आणि हरीचकडे पाठ करून निघून जातो. तसं नाही करायचं. सांगितलं तात्पर्य असं, परिक्रमित भूमी अनतिचारी भवेल. आखून घेतलेली जी भूमी आहे, मग घरातली असेल कुठची असेल, त्याच ठिकाणी बसायचं. त्याच ठिकाणी का बसायचं? तुम्ही त्या ठिकाणी बसायला लागला की तुमच्या संस्कार त्या जागेवर होणार, तुमच्या चिंतनाचे परिणाम होणार. बरे वाईट काय असले ते, आज इथे बसलं, उद्या तिथे बसलं, परत तिथे बसलं, नाही, याला साधना म्हणत नाही, याला काय म्हणत तप म्हणत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे, समजा तुम्ही सकाळी 9 वाजता जपाला बसता, ओम नमः शिवाय म्हणा, श्रीराम जय राम जय. जप करायचं असेल तर संख्येचं बंधन आहे, नामस्मरण करायचं असेल संख्येचं बंधन, येतं जातं करू शकता. जप येतं जातं करता येत नाही, जपाला संख्येचं मर्यादा आहे. म्हणून जप करायचं असेल तर ह्याची माळ त्याची माळ नाही, एकच माळ, एकच आसन, एकच वेळ. आता समजा तुम्ही आज
श्रीराम जयराम जयराम करायला सुरुवात केली. तुम्हाला कोणी सक्ती केली आहे का? नाही. तुमची इच्छा झाली म्हणजे ते रामाला कळलं की नाही हा माझा जप करतोय, त्याची कल्याणाची जबाबदारी वाढली. तो म्हणणार उद्या पण 7 वाजता येणार आणि तुम्ही 7 वाजता आले तो निघून जातो आणि तुम्ही जप करता, काय उपयोग होतो? इतका तो प्रामाणिक आहे, इतका तो कनवाळू आहे. आज माझा जप झाला की तो खुश. आता उद्या तो जप करणार म्हणून तुमच्या आधी तो आलेला आणि तुम्ही झाला नाही. म्हणून वेळ चुकवायची नाही, आसन चुकवायची नाही, जागा चुकवायची नाही. तुम्ही 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं सुद्धा बसायची गरज नाही. त्याला कळलं पाहिजे की हा वेळ पाळतो तर तो तुम्हाला पाळता येईल, तुम्ही जाल तरी तुमच्यावर येईल. गायत्रीच्या बाबतीत असं वर्षांवर्ष जर गायत्री जप केला आणि करत राहिला तर त्या गायत्रीच्या साधकाचं संरक्षण करण्याकरता गायत्री त्याच्याबरोबर फिरते. तो कुठेही गेले तरी बरोबर गायत्री असते. माझा अनुभव आहे, मी कुठेही गेलो तरी गायत्री आहे बरोबर. कारण 1944 मध्ये माझी मुंज झाली तेव्हापासून जर मी गायत्रीचा आज सकाळपर्यंत जप केला असेल तर गायत्रीची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? म्हणून मला भय नाही, मी निर्भय आहे. ती बरोबर आहे ना. त्याच्यावरनं एक गोष्ट आठवली ती सांगतो. तो माहिती नाही म्हणून सांग. काय गोष्ट आहे? हे शृंगेरीचे विद्यारण्य स्वामी जे होते शंकराचार्य, हरिहर बुक्काचे सल्लागार मार्गदर्शक, त्यांनी त्यांचं उपनयन झाल्यापासून संन्यास घेतल्यापासून जेव्हा जेव्हा शक्य त्यावेळेला गायत्रीचा जप केला आणि कोणाचा जप केलाच नाही, फक्त गायत्री. आणि त्यांचं वय खूप झालं. वय खूप झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात झालं की 8 दिवसांनी आपण अवतार समाप्ती करणार. म्हणून त्यांनी शिष्यवर्गाला सांगितलं 8 दिवसांनी आम्ही जाणार. आणि त्या दिवशी ते एका झोपडीतच राहत होते. हे सगळे सत्पुरुष राजवाड्यात राहत नाहीत बघा, नाही ना, ते झोपडीत राहत. तर त्या झोपडीमध्ये त्यांना रात्री झोपताना असं लक्षात आलं की मी इतकी वर्ष गायत्री करतोय पण तिने मला दर्शनच दिलं नाही. पण एकदम रागवले आणि म्हणाले बस आत्ता या क्षणापासून गायत्रीचं नाव बंद. आणि तिने गायत्रीचं नावच बंद केलं. अजपा जप चालू होता. आता त्यांना माळ घ्यायची गरज लागत नव्हती. जप करताना माळ लागते पण अजपा जप करताना माळ लागतच नाही, कारण तो जप चालूच असतो, रोमरोमात नाही येतो. आज सकाळी मला हे कोकिळ बसलेत, त्यांचा फोन आला. ते बोलता बोलता काय म्हणाले, तुमच्या रोमरोमात महाभारत भरलाय. मला माहित नव्हतं, त्यांनी सांगितलं मी बघितलं खरंच आहे का. सांगायचं तात्पर्य काय, हा सातत्य त्याला म्हणतात, त्याला तूप म्हणतात. सातत्यामध्ये खंड होता का. त्यांनी ज्या क्षणी जाहीर केलं स्वतःच मी गायत्रीचं नाव घेणार नाही, त्या क्षणी रात्री त्या झोपडीमध्ये गायत्री साक्षात स्त्री रूपात प्रकटच झाली. त्यांचे डोळे एकदम मिटले त्या तेजामुळे. आणि मग डोळे उघडल्यानंतर त्यांनी ओळखलं ही गायत्री. तू आता कशाला आलीस, काय अधिकार असेल त्यांचा. अगं बाई आलीस बरं झालं, तुला नमस्कार करतो असं म्हणायची ऐवजी ते म्हणजे तू आता कशाला आलीस. ती म्हणजे तू माझं नाव बंद केलं तर घेणार कोण. तूच नाव घ्यायचं बंद केलं तर मला ओळखणार कोण म्हणाले. तू नाव बंद करू नकोस आणि म्हणून मी तुला दर्शन द्यायला आलो. नाव चालू कर म्हणाले माझं. तो म्हणाला ठीक आहे, मी रागाच्या भारत बोललो पण ते काय तुझ्याबद्दल काही राग नाही, मी आता परत जप सुरू करतो. मग ती जाताना म्हणाली मी आता एवढी आलेलीच आहे तर तुला तर काहीतरी देऊन जाते, काय पाहिजे तुला. तर मला काय करायचं, मी दंडकमंडलीशिवाय तिसरी वस्तू जवळ केली नाही. मी संन्यासी, माझं काही नाहीच आहे. माझ्या नंतर कोणी नाही, माझ्या पुढे कोणी नाही, माझ्या आजूबाजूला कोणी नाही, मला परिवारच नाही. काय व्हायचं आहे, मग काय कमी आहे मला. साक्षात तुम्हाला दर्शन दिल्यानंतर आता आणखीन काय मागायचं. मला तुला काही दिल्याशिवाय जाता येणार नाही, काहीतरी मागून घे. त्याने आपलं डोकं लढवलं आणि तिला तो म्हणाला, विद्यारण्य स्वामी म्हणाले, काय म्हणाले, ज्यांनी मला तुझा मंत्र दिला आणि त्या मंत्रामुळे मला तुझं दर्शन झालं ते माझ्या गुरूंचं नाव आहे आनंद स्वामी. जे कोणी घरातून बाहेर पडताना आनंद स्वामी की जय असं म्हणतील त्यांचं काम पूर्ण होईल असा तुम्हाला आशीर्वाद. माहिती होते का गोष्ट, तुम्हाला माहिती होतं.
आता घरातनं बाहेर पडताना आनंद स्वामी की जय म्हणून बाहेर पडायचं, म्हणजे तुम्हाला गायत्री जप करायची गरजच नाही, सोपा. कारण गायत्रीच्या जपामुळे जी गायत्री प्रगट होते, तो मंत्र ज्यांनी दिला त्या आनंद स्वामींचंच तुम्ही नाव घेणार. आज चला मी निघताना त्यांचं नाव घेऊनच बाहेर पडलो म्हणून ते बोलता येतं मला. असो, सांगणं तात्पर्य काय, तर महाभारत महिमा असा आहे आणि सत्राची कल्पना अशी आहे. झालं. दुसरा त्याच्यात असं सांगितलं की जो वाचणारा असतो, म्हणजे वाचक किंवा वक्ता पुराणिक, तर तो आपल्या कुटुंबाचा, पत्नी मुलांसकट उद्धार करतो आणि मागच्या 13 पिढ्यांचा तो उद्धार करतो. माझा उद्धार झालेलाच आहे आणि माझ्या पूर्वजांचाही उद्धार झालेला. श्रवणाने तुम्हाला ऐकून दाखवला. शुचिर्भूत आपण असलं पाहिजे, वाचक जिज्ञासू असला पाहिजे, वाचक वक्त्याचा सन्मान श्रोत्याने करावा. सवतीचे शौनक सत्रात आगमन झाल्यानंतर कुरुक्षेत्रातून सवतीचा अधिकार तुम्हाला सांगितला, स्वाध्याय सण सांगितला, तपानुष्ठान घालून काय ऐकवू, कौरव पांडव कथा ऐकवलं. आणि कौरव पांडव कथा ऐकायला सांगितल्यानंतर तो सहज म्हणाला की कौरव पांडवांची कथा तुम्हाला ऐकण्याची काय इच्छा झाली, असा त्यांनी प्रश्न विचारला. तर सगळे ऋषीमुनींनी सांगितलं एकच कारण असं आहे, कारण ती कथा त्यानंतर इतक्या लोकांच्या पिढ्या झाल्या, तरी सगळ्या पिढ्या काळाच्या उदरात वाहून गेल्या, पण कौरव पांडवांची कथा काही वाहून गेली नाही. ती अमर आहे आणि अजरही आहे, आणि म्हणून ती आम्हाला ऐकेल. आज तुला मी इथं बसलो तो कौरव पांडवांची कथा सांगायलाच बसलो ना. कौरव पांडवांच्या कथेच्या आधीची एक गोष्ट आहे ती सांगतो, म्हणजे माझा आजचा कोटा पुरावा. काय आहे कथा? तुम्हाला शंतनूचं नाव माहिती, गंगेचं नाव माहिती, पण शंतनूच्या बापाचं नाव माहिती नाही. त्याचं नाव आहे प्रतीप. या प्रतिभाला लग्न झालेलं आहे, तो फार मोठा राजकारणी आहे, फार मोठा पराक्रमी आहे, आणि कुरु साम्राज्याचा तो मोठा सम्राटही आहे. पण त्याला अपत्य नव्हतं. अपत्य नसण्याची प्रक्रिया ही दशरथापासूनच आहे, त्याच्या आधीपासूनच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजही ती समस्या असतेच. तर काय करावं असा प्रश्न पडल्यानंतर त्याला ऋषीमुनींनी त्या काळातला सल्ला दिला, तू जर तपश्चर्या करशील तर तुला अपत्य होईल. मग त्यांनी सगळा आपला राज्याचा भार जो होता तो प्रधानाकडे सोपवला आणि तो गंगा किनारी तपश्चर्या करायला गेला. तर वर्षभर तो अतिशय परमार्थाचा अधिकारी होता. मुळामध्येच तपश्चर्या जरी करीत नव्हता तरी ते राजकारण करताना धर्मकारण म्हणूनच तो करत होता. म्हणजे अपहार नाही, अन्याय नाही, आणि अन्याय झाला तर शिक्षा करण्यात सुद्धा तो कमी नाही, आणि सगळ्यांचं कल्याण कसं होईल याच्या चिंतेत तो राज्य करायचा. त्यामुळे त्याची पुण्याई खूप होती. असाच एक दिवस प्रतीप गंगेच्या किनाऱ्यावरती डोळे मिटून ध्यान करत बसला होता. ही फार कठीण गोष्ट आहे बरं का. आपण तटस्थ शब्द ऐकला असेल. तटस्थ याचा अर्थ तटावरती बसून राहतो तो. आता तटावर बसून ध्यान करणं सोपं आहे का? समोर नदी वाहत असताना खळखळ खळखळ तिचा आवाज येणार, बायका कपडे धुणार, झाडांची पानं वाहत राहणार, होडीवाले येणार, नाविक येणार, मासे पकडणार, आणि हे त्याला तटस्थ असं. त्या तटस्थ अवस्थेमध्ये ध्यान करणं सोपं आहे का? तरी तो तिथे ध्यान करतो. त्याचा अधिकार काय असेल? आणि हा जप करत असताना एकाएकी गंगेला त्याचा मोह निर्माण झाला. बघा, त्याचा मोह निर्माण झाला म्हणजे हा तपस्वी आहे तरी कोण? त्याच्या चेहऱ्यावरनं हा तपोवनातला वाटत नाही, हा राजवाड्यातला असला पाहिजे. आहे तरी कोण? म्हणून तिने साधारण 20 वर्षाच्या तरुण मुलीचं, सुंदर मुलीचं रूप धारण केलं. उत्तम दागिने, उत्तम अलंकार, उत्तम वस्त्र, असं एकदम ती गंगेमध्ये समोर दिसायला लागली. त्याने डोळे मिटलेले तर
ती त्याच्याकडे बघत उभी आहे, पण ती जवळ यायला तयार. तिला वाटलं ह्यानी डोळे उघडल्यानंतर ह्यानी माझ्याकडे यावं, असं लावण्य तिचं आहे. काही वेळाने आणि डोळे उघडले तर ती तरुण मुलगी समोर दिसली. ती गंगा होती. याने एक नाही दोन नाही, चौकशी पण केली नाही. तू कोण आहेस, कुठून आली, तुला काय हवंय. तर तिची अशी खात्री झाली की हा आपल्याकडे येणार नाही, आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. याला तपस्या असं म्हणतात. तपश्चर्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, तपश्चर्या तुम्ही करायला लागलात की तुमची आकर्षण क्षमता वाढते. आकर्षण क्षमता वाढण्याचं कारण काय, टाकीमध्ये पाणी एकसारखं भरतच असतं, सगळे अपव्ययाचे नळ बंदच आहेत ना. आपण जो परमार्थ करतो त्यावेळेला आपल्या टाकीचे सगळे नळ उघडे असतात आणि आपण म्हणतो मी इतका जप केला, इतका जप केला, इतक्या तीर्थयात्रा केला, अमुक केलं, तमुक केलं, गोरीचरित्र वाट केले, गेले कुठे, ते वाहून गेले ना. टाकीचे नळ उघडेच आहेत. याच्या टाकीचे नळ बंद असल्यामुळे याच्या आकर्षण शक्ती इतकी विलक्षण होती. शेवटी तिला स्वतःचं रूप लावण्य असूनही याच्याकडे यायला लागली. हा शांतच आहे, ती येते ते याला माहिती आहे. ती येते म्हणून ह्याच्यात चलबिचल काहीच नाही, कारण ह्याच्यावर काही परिणामच नाही. हा पोचलेलाच आहे. जवळ आली, तिला असं वाटलं आपण जवळ आल्यामुळे हा काहीतरी म्हणेल. आपल्या गंधानं, आपल्या शरीराच्या सुगंधानं याच्यावर काही परिणाम होईल, तरी काही नाही. आणि काहीच परिणाम होत नाही म्हटलं तू बघायला तयार नाही ना, तू असेल तुझ्या घरची. शेवटी तिला ते राहवलं नाही. मग तिच्या असं लक्षात झालं स्पर्शाने माणसात काही ते बदल, म्हणून ती एकदम येऊन त्याच्या मांडीवरच बसली. हा अत्रटपणा महाभारतात नाही बरं. महाभारतामध्ये अगदी नाही म्हटलं तरी अनेक ऋषी, अनेक राजे कामलंपट आहेत. अनेक ऋषींचा जन्म अप्सरांपासून झालेला. अनेक अप्सरांनी मला आता तू स्वीकार कर म्हणून हतबल झालेले आहेत. आणि अनेक पुरुष काही झालं तरी मला तुझ्याशी जगता येणार नाही म्हणून त्याला शरण गेलेले. अशा कितीतरी कथा महाभारतातच आहे. त्यातली ही गंगा, ती बोलत नाहीये, पण तो बोलतच नाही, तो स्वागतच करत नाही. ती एकदम त्याच्या मांडीवर जाऊन बसली. आता तिला असं वाटलं की स्पर्शाने काही परिणाम, तरी पण तो काही म्हणत नाही. तू कोण आहे, कुठून आलीस, काय हवंय तुला. तिला वाटलं आपल्या आवाजाने त्याच्यावर परिणाम होईल, म्हणून ती म्हणाली मी गंगा आहे आणि मी कामपीडित आहे आणि आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा म्हणून मी आपल्या जवळ आले. ऐकल्यानंतर त्याला आनंद व्हायला पाहिजे होता. आपण ती म्हणते मला पत्नी म्हणून स्वीकार करा, कोण पुरुष नाकारेल. याने सांगितलं मला मुलगा झाल्यानंतर त्याची सून म्हणून तुला मी स्वीकार करतो. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणे असं का. ती म्हणे ती माझ्या उजव्या मांडीवर बसलीस, त्याला मी काय. डावी मांडी पत्नीची असते, वामांगी रखुमाई म्हणतो ना आपण. डावी मांडी मुली करता असते, नाही तर सुने करता असते. तू उजव्या मांडीवर बसली, आता मी तुला कसं स्वीकारू. त्यामुळे माझ्या मुलाची पत्नी म्हणून तू सून म्हणून मी तुझा स्वीकार करीन, तुला आईसे परत जा. हे महाभारताचं आहे बरं का. तसं लंपटांच्या कथा आहेत, तशा अलंपटांच्याही कथा आहेत. पण आपण लंपटांच्या कथा फक्त ऐकल्या कारण त्याच आपल्याला आवडल्या, कारण आपण लंपटच असतो. अगदी जरी स्त्रीच्या नादी लागलो नाही तरी लोभाच्या नादी लागतो, मोहाच्या नादी लागतो, मत्सराच्या नादी लागतो, म्हणजे लंपटच ना. तर बघा ते निघून गेली, पण ह्याच्यावर काही परिणाम नाही. हा बोंबलत नाही गेला राजवाड्यात. आज गंगा मला चरण आली, आज मी तिला रस्त्याला लावली, नाव नाही गाव नाही. इकडे आल्यानंतर याला 3 मुलगे झाले तपश्चर्येने. त्या 3 मुलापैकी
पहिला मुलगा जो होता प्रतिपाचा तो यती स्वरूपाचा होता, वैराग्य संपन्न जो मुलगा आहे तो राजकारण करू शकणार नाही, सिंहासनावर बसण्याच्या लायकीचा नाही, म्हणून तो बाद झाला. आणि धाकटा मुलगा जो होता त्याच्या शरीरावरती जन्मतः व्याधी असल्यामुळे तो सिंहासनावर बसण्याला अपात्र होता. मधला मुलगा जो आहे त्याचं नाव शंतनू. तो शंतनू सर्व विद्या पारंगत झाला, सर्व शस्त्रास्त्रामध्ये पारंगत झाला आणि तो उत्तम राज्यकर्ता होणार अशी खात्री झाल्यानंतर या प्रतिमाने त्याला सिंहासनावर बसवलं आणि पत्नीसह जेव्हा वनवासाला जायला वानप्रस्थाला जायला निघाला तेव्हा शंतनूला त्यांनी जवळ बोलून सांगितलं, शंतनू, काही वर्षापूर्वी माझ्याजवळ माझ्या मांडीवर बसलेली गंगा जी आहे तिला मी शब्द दिलेला आहे की मी सून म्हणून तुझा स्वीकार करीन. तर तुला शक्य असेल तेव्हा तू गंगेच्या किनाऱ्यावर गेलास तर तुला ती तरुण वयातली गंगा दिसली तर तिच्याशी वाद घालू नकोस, तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर, त्यात तुझं कल्याण. एवढं सांगून तो जो गेला तो परत आलाच नाही, कारण तो वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर परत यायचं नसतं. कसं काय चाललंय, बरं आहे की नाही, ताप आहे का. आता आपण वृद्धाश्रमात जातो म्हणून एक सगळं कर्ण पिशाच्या हातात असतं ना. वृद्धाश्रम तो असतो युवा आश्रम. हा हे नवरा बायको दोघे निघून गेले आणि तपश्चर्या करता करताच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. ते पुन्हा राजवाड्यात आणि राजधानीत आले. हा शंतनू, त्याच्या बापाची ही अशी कथा. त्याचा बाप इतका तपस्वी, इतका राजकारणी, तितका हाही तपस्वी आणि राजकारणी होता. याच्या तपस्येचा उल्लेख महाभारतात नसला तरी साधारणपणे त्या काळातला बराचसा समाज हा वाक्सिद्ध होता असं अनुभवाला आलेला. म्हणजे कोणी कोणाला शाप देऊ शकत होता अशी परिस्थिती आहे महाभारतात. महाभारतामध्ये एकूण 147 शाप आहेत. 86 प्रतिज्ञा आहेत, 47 शब्द आहेत. हे महाभारतातलं आहे. म्हणजे कोणी कोणाला शाप देतो याचा अर्थ काय, काहीतरी त्या पश्चर्या असल्याशिवाय शाप देता येणार नाही. आपण शाप देतो पण ते काही सफळ होत नाही. तुझं वाटोळं होईल म्हटल्यानंतर वाटोळं होत नाही, चौकन होतो. तर ही जी क्षमता आहे ही त्या काळामध्ये बहुतेक लोकांची आहे. निदान राज्य लोकांमध्ये तरी अशी परिस्थिती. समजा एखाद्या ऋषीने चुकून एखाद्या राजाला चुकून शाप द्यायचा प्रयत्न केला तर तो राजा परत त्याला शाप देत असे, अशी कथा महाभारतात आहे. त्याच्या नुसतं ऋषी म्हणाला की तू माझ्याशी चांगला वागला नाहीस म्हणून मी तुला शाप देतो, राजा लगेच हातात पाणी घेऊन म्हणाला मी पण तुम्हाला शाप देतो. असा राजाचा अधिकार. मग राजाच्या लक्षात झालं की असं करायचं नसतं, पण राजाने आपले शब्द मागे घेतले. तो नंतरचा भाग. म्हणजे त्या काळातले राजे सुद्धा तपस्वी होते, राजकारणपटू होते, शत्रूचा निपात करण्यात दक्ष होते, पण त्याचबरोबर सकाळचा स्वाध्याय करण्यामध्येही दक्ष होते. आणि ही दक्षता असल्यामुळे त्या राजांची नावं अजूनही महाभारतात नोंदवलेली आहेत. एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये इतकं जरी होतं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी महाभारत काळातली की दुर्योधन अपहार करतो. दुर्योधन आपल्या भावजाईची भरसभेत विटंबना करतो. दुःशासनाने विटंबना केलेली त्याला चालते, कर्ण ओरडून बोलला त्याला चालतं, स्वतः तो पांडवांचं राज्य बळकावतो. हे सगळे दुष्टाचे प्रकार असूनही त्या काळामध्ये दुर्योधनाला 11 अक्षौणी सैन्य जर जमवता येत असेल तर त्या काळातल्या समाजाच्या मानसिकतेची आपण कल्पना करू शकतो. खरं तर इतक्या लोकांनी त्याच्या मागे जायला नको होतं. सगळ्या लोकांनी सांगायला पाहिजे होतं एक तर त्यांचं राज्य त्यांना परत द्या आणि तुम्हाला युद्ध करायचं असेल तुमच्या ताकदीवर करा, आम्ही तुमच्या बाजूने येणार नाही. असं कोणी सांगतच नाही. सगळे त्याच्या मागे जातात. सगळे मागे जातात कारण जिथे असतील शितो तिथे नसतील भूत. हे त्याचं कारण. अत्यंत भ्रष्ट माणसं सत्ता जरी होतात आणि सगळी माणसं त्यांच्या मागे जातात याचा अर्थ का.
त्याला काही लाभ असतो का? नाही, लाभाकरता नसतात. जिथे ध्वज ज्याच्या हातात त्याच्या नावानं ओरडायचंच त्याला माहिती. आणि असंच राजकारण सध्या चारही बाजूला जगामध्ये चालू आहे, फक्त भारतात नाही. माणसं भ्रष्ट असली ना की राज्य भ्रष्टच असतं. आणि मग तुम्ही कितीतरी चांगलं वागायचं म्हटलं तरी तुमच्याकडे दूध येतं ते भ्रष्ट मार्गाने येतं, तुमच्याकडे धान्य येते ते भ्रष्ट मार्गाने येतं, तुमच्याकडे पाणी येतं ते भ्रष्ट मार्गाने येतं. काय चांगलं आहे म्हणून तुम्हाला चांगलेपणाने वागण्याची संधी मिळणार आहे? अशी कोणती अवस्था आणि अशी कोणती व्यवस्था आहे की ज्यामुळे तुम्हाला सद्वर्तनानंच जगता येईल असं वाटतं? अशी व्यवस्था उपलब्ध नाही. ती व्यवस्था उपलब्ध व्हावी अशी इच्छा असेल तर सर्व संतांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून चार भिंतीतच आपलं राज्य आहे, चार भिंतीतच आपण तुकारामांना हाक मारावी. आणि तुकारामांना सांगितलं पाहिजे अशी अवस्था आहे, तुमच्याही काळात तशीच होती, आमच्याही काळात तशीच आहे, यातनं बाहेर कोण काढणार आम्हाला? तुमच्याशिवाय कोण आहे? आणि असं जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल जाल तेव्हा तुमची व्यथा ही जनतेची व्यथा असते त्यांना लक्षात आल्यानंतर तुम्हाला ते पलीकडे घेऊन जाण्याची व्यवस्था करतील. आपल्याला आहे हे दुरुस्त करता येणार नाही, पण पुढे जाता येईल की नाही बघता आलं. सगळ्या भ्रष्ट लोकांना शुद्ध करण्याची जबाबदारी आपली नाही, पण ज्या रस्त्याने आपण जाणार आहोत त्या रस्त्यातले काटे कुठे बाजूला करण्याची जबाबदारी आपली आहे की नाही? ते सोपं आहे की नाही? मग ते आपण केलं पाहिजे. त्यासाठी मी इथे बसलोय. धन्यवाद.